जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय विठ्ठल विठ्ठल तव गुणा बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवितू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद जाहली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानुआराधिला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरी भक्तीला गोनितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधेत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा सद्गुरूंची महती वर्णन करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। गुजरात राज्यातल्या सुरत शहरामध्ये सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत देखणा आणि नयनरम्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हरिभक्तीपरायण श्री प्रशांत महाराजांच्या मुख्य आयोजनामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही वारकरी संप्रदायाचं अस्तित्व दाखवणारा हा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या बाहेरही पांडुरंगाची विठ्ठलाची भक्ती दर्शवणारा हा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या बाहेरही वारकरी संप्रदायाचं कार्य वाढवता येतं हा नवीन आदर्श निर्माण करणारा कार्यक्रम हा प्रशांत महाराजांनी यासाठी इथे ठेवलाय। त्यावेळी त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात। मी आल्यानंतर त्यांना सांगितलं की इथे मराठी लोकांची टक्केवारी जास्त आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मराठी समाज या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबरीनं स्थानिक लोकही यामध्ये सम्मिलित झाले पाहिजेत। इथे मी उभा आहे आणि मला बऱ्यापैकी स्थानिक लोक सुद्धा दिसतात, त्यामुळे थोडंसं समाधान या ठिकाणी मला व्यक्त करावं असं वाटतंय। हरिभक्तीपरायण श्री एकनाथ महाराज सदगीर यांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला फोन केला आणि प्रशांत महाराजही मला या कार्यक्रमाच्या संबंधानं बोलले होते। खरं तर कुतूहल होतं, कारण महाराष्ट्राच्या बाहेर जे काही कार्यक्रम असतात, आम्ही अनेकदा महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम केलेले आहेत, परंतु त्याला काही मर्यादा आहे। एखाद्या हॉलमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम होतो, जास्तीत जास्त एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम होतो। आणि दुसरं असं आहे की एखाद्या परराज्यामध्ये जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम असतो तेव्हा तो तिथल्या लोकांनी आयोजित केलेला नसतो, तर आपलीच महाराष्ट्रातली मंडळी त्या ठिकाणी जातात आणि कार्यक्रम आयोजित करतात। माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम थोडासा आगळा वेगळा आहे। महाराष्ट्राच्या बाहेर असूनही गुजरात सारख्या प्रांतामध्ये जिथे की भक्तीचं अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, परंतु भक्तीच्यासाठी म्हणून महाराष्ट्र भूमीला आमच्या भागवतकारांनी आमच्या शास्त्रकारांनी महत्त्व दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये भक्तीचा उदय होईल असं वाक्य शास्त्रामध्ये आहे।
आणि त्यामुळे या महाराष्ट्राचाच वसा घेऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेला आहात. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं मूळ स्थान हे महाराष्ट्र आहे याची मला कल्पना आहे आणि त्यातही खानदेशातला भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे कुठेतरी ही नाळ जी आहे आपली महाराष्ट्राची ती तुटल्यासारखी झाली असावी ही बाब जाणून आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो युवकांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे. एक प्रकारे सुरत शहरामध्ये नवी पंढरीच, नवं पैठण, नवीन आळंदी आणि नवीन देहूच या ठिकाणी निर्माण झालंय की काय, होतंय की काय, अशी भावना या ठिकाणी मला वाटते. खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्याचबरोबरीने जर आपण बघितलं तर विराट हिंदू संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी देशभरातली मोठी मोठी महनीय मंडळी, धर्माचार्य या ठिकाणी येणार आहेत. आपण सर्वजण त्याचाही लाभ घेणार आहोत. सद्य परिस्थितीमध्ये धर्माचं वातावरण जे समाजामध्ये आपल्याला दिसतंय त्यासाठी अशा प्रकारची संमेलनं, अशा प्रकारचे कीर्तन महोत्सव या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आणि खरं तर आपण गुजरातमध्ये आहात, गुजराती आहात, आपल्या देशाचा राजाच तुमच्या भागातला आहे. त्यामुळे खरं तर तुम्हाला कोणाला धर्माच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही, कारण देशच त्यांच्या निगराणीखाली जरा चांगला राहतोय तर आपलं गुजरात निश्चितच चांगलं आहे आणि आपल्या सर्वांचं पाठबळ आहे. लक्षात घ्या, एक वेळ अशी होती की राजकीय लोकांच्या पाठीमागे धर्माचार्य लागत होती कुठलंही काम करण्याच्या दृष्टीनं, परंतु आता राजकीय लोकही अशा पद्धतीच्या धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करतायत. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर हा टक्का मोठा. इथे सुद्धा काही सहकार्य आपले डेप्युटी मेयर असतील, नरेंद्रजी पाटील असतील आणि अन्य लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर मी समाधान व्यक्त करतो. ही जी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी यादी आपण पाहताय, महाराष्ट्रातली ख्यातनाम ही सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची उपलब्धी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आहे. जास्त परिहार न देता मी अभंगाकडे वळतो. ज्या अर्थामध्ये आत्यंतिक निकड आहे, अत्यंत महत्त्वाचं असा जो विषय, त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं आपण पाहू शकतो. जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती व्हावी हे प्रत्येक मनुष्य मात्राचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला या मनुष्य देहाला भगवंतानं पाठवलेलं आहे. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपण काय करत आहोत याचं चिंतन होणं गरजेचं आहे. कस्योहम काच मे शक्ती, ही अशा पद्धतीनं मी कोण आहे, मी काय करत आहे, मी काय करायला पाहिजे, मी काय करत नाही आहे, हा प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आम्हाला आचार्य चाणक्यांनी सांगितलंय, मी कोण आहे, मी काय करतोय, मी काय करायला नको, मी काय करायला हवं, याचा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. परंतु हल्ली ते होताना दिसत नाहीये आणि मग काय होतं की मला जे वाटेल ते मी करतो आणि मला जशा पद्धतीनं भक्ती व्यक्त करावीशी वाटते तशी मी व्यक्त करतो आणि त्यालाच मी भक्ती समजतो. वास्तविक पाहता जीवनाचं परमप्राप्तव्य जे आहे ते भगवंताची प्राप्ती आहे, परंतु भगवंताची प्राप्ती ज्याच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे त्याच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. मी नेहमी सांगतो की आयुष्यभर परमार्थ करणारी व्यक्ती जर का कोणत्याही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात नाही, कोणाचा अनुग्रह घेत नाही, तर त्यांचा परमार्थ शून्य आहे. मी व्यासपीठावरून बोलतोय याची मला कल्पना आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जीवनभर परमार्थ करणारा माणूस, मग पंढरी आदी क्षेत्रांची वारी करणारा असेल, दररोज पूजा अर्चा करणारा असेल, दररोज नामस्मरण करणारा असेल, आमच्या संतांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन असं सांगितलंय, याचं निरीक्षण करून असं सांगितलंय की या सगळ्या गोष्टी जरी त्याच्या जीवनामध्ये असतील आणि जर का गुरु नसेल तर त्यांचं जीवन शून्य आहे, व्यर्थ आहे त्याचं जीवन. मी आपल्याला प्रमाण देतो, आपण सर्वजण बऱ्यापैकी वारकरी संप्रदायाशी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीनं निगडीत आहात. वारकरी संप्रदायाचा महामंत्र कोणता आहे सांगा, मोठ्याने बोला. सगळ्यांना माहिती आहे? हां,
उघडा मंत्र जाणा. हा मंत्र तुकोबाराय काय सांगतात, हा उघडा मंत्र आहे. परंतु हा उघडा मंत्र जरी असला, आम्हाला जरी माहिती असलं की रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे, त्याचा जप करायचा आहे, परंतु तरी देखील हा जप किंवा हा मंत्र जोपर्यंत गुरुच्या मुखातून येत नाही तोपर्यंत तो मंत्र आपल्याला फलदायक ठरू शकत नाही. मी प्रमाण आपल्याला देतो. नाथ महाराज सांगतात, गुरुमुखे घेता तो निर्दोष, येरहवी आयास पडे कष्ट, रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म. सरळ सरळ अर्थ आहे या चरणांचा. रामकृष्ण हरी हा मंत्र सोपा आहे, हा मंत्र चांगला आहे, हा मंत्र उद्धार करणारा आहे, परंतु केव्हा गुरुमुखे घेता तो निर्दोष. जेव्हा गुरुच्या मुखातून तो आपल्या कानामध्ये प्रवेश करेल तेव्हाच तो निर्दोष आहे. येरवी आयास पडे कष्ट. आम्हाला माहिती आहे, आम्ही रामकृष्ण हरी म्हणत बसलो तरी सुद्धा त्याचं फल प्राप्त होणार नाही, एकनाथ महाराज सांगतात, कारण गुरुच्या मुखातून तो आला पाहिजे. मग काही मंडळी म्हणतील की गुरुच्या मुखातून आला पाहिजे, संतांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलंय, अभंगामध्ये लिहून ठेवलाय, मग आम्हाला काय हरकत आहे म्हणायला, कारण संतांचे ग्रंथच आमच्यासाठी संत आहेत, असंही काही जण म्हणू शकतात. परंतु संत वाङ्मयामध्ये संतांचे ग्रंथ हेच संत आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. जसं शीख पंथामध्ये गुरु गोविंद सिंग हे शेवटचे 10वे त्यांचे धर्मगुरू होते आणि त्यांनी लिहून ठेवलं, त्यांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना आज्ञा केली आणि सांगितलं, आता माझ्यानंतर कोणीही देहधारी गुरु नसेल, माझ्यानंतर कोणीही देहधारी गुरु नसणार आहे. मग लोकांनी विचारलं, मग आम्ही कोणाला गुरु मानायचं? तेव्हा त्यांनी सांगितलं, या ग्रंथालाच आपण गुरु मानायचं, ज्याला आपण गुरु ग्रंथ साहिब असं म्हणतो. या ग्रंथाला आपण गुरु मानायचं हे शीख पंथात सांगितलं आहे, वारकरी संप्रदायात सांगितलेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शेवटचे धर्मगुरू आहेत गुरु गोविंद सिंग, परंतु त्यांनी स्पष्टपणे निर्देश केला आहे, आपल्या वारकरी संप्रदायातले शेवटचे संत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते निळोबाराय आहेत. निळोबारायांच्या नंतर कोणी संत नाही झालेला. निळोबारायांच्या नंतर महापुरुष असतील, महात्मा असेल, आणखी उपाध्या त्याला लागलेल्या असतील, पण कोणी संत होऊ शकत नाही. कोणी जर का त्यांच्या नावापुढे संत लावत असेल तर तो वारकरी संप्रदायाचा आणि संतांचा अपमान आहे. एखादी व्यक्ती किती जरी मोठी झाली तरी ती संतांच्या बरोबरीनं होऊ शकत नाही, कारण निळोबाराय हे शेवटचे संत आहेत. त्या निळोबारायांनी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की माझ्यानंतर सगळ्या संतांचे ग्रंथ गुरु असणार आहेत, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. मग काय त्याचा अर्थ काय? देहधारी गुरु प्रत्येकासाठी गरजेचे आहेत. मनुष्याचा देह आम्हाला प्राप्त झालेला आहे, तोच मुळामध्ये मोठ्या कष्टानं प्राप्त झालाय. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः. माणसाचा देह अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभता त्याची अशी सांगितलेली आहे, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनीमध्ये कोटी म्हणजे अनेक वेळा आपल्याला चक्रा माराव्या लागतात आणि 84 लाख जन्म घेतल्याच्या नंतर आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त होतो. अर्थात त्याच्यातही थोडंसं गणित असं आहे की समान पाप आणि समान पुण्य ज्या ठिकाणी होतात त्याच ठिकाणी आपल्याला जो देह प्राप्त होतो तो मनुष्याचा होतो. तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला जो मनुष्याचा देह आहे हा साधारण देह नाही आहे. याच्यासाठी आपण मागच्या अनेक जन्मजन्मांतरी समान पाप आणि समान पुण्य करण्यासाठी कसरत केलेली आहे आणि महत् प्रयासानं तो समान झालेला आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो. पूर्वीच्या काळामध्ये किराणा दुकानदाराकडे तराजू असायचा. मला असं वाटतं मी जे मराठीमध्ये बोलतो ते आपल्याला समजत असेल बरोबर, कारण आम्हाला गुजराती येत नाही, फक्त केम छो एवढंच येतं. हां, त्यामुळे आम्हाला बाकी काही येत नाही. आपल्याला मराठी कळत असेल असं मला वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये किराणा दुकानदाराकडे तराजू असायचा. एका पारड्यामध्ये माप ठेवलेलं असायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जी वस्तू पाहिजे ती ठेवलेली असायची, ती द्यायची. एक जण आला आणि त्याने सांगितलं, मला 1 किलो साखर द्या. पारड्यामध्ये 1 किलोचं माप ठेवलेलं, 1 किलोचं माप खाली आणि रिकामं पारडं वर. आता त्यांनी कागद ठेवला आणि त्याच्यामध्ये 1.5 किलो साखर टाकली. आता काय झालं?
हे खाली गेलं आणि ते लगेच वर आलं. बरोबर. त्याच्या लक्षात आलं की साखर जरा जास्त पडली आहे. त्यांनी डबा घेतला आणि त्याच्यातली भरपूर साखर काढली. ती 1.25 किलो झाली. आता काय झालं, 1 किलोचं खाली गेलं आणि हे लगेच वर आलं. बरोबर. आता त्याच्या लक्षात आलं की या पारड्यामध्ये आणखी साखर टाकावी लागणार आहे, तर 1 किलो मापाला 1 किलो साखर ही आपल्याला बसणार आहे. मग त्याने काय केलं, मुठीमध्ये साखर घेतली आणि हळूहळू हळूहळू हळू त्याच्यामध्ये थोडी थोडी साखर सोडू लागला. बरं का. लगेच खाली जाणं, लगेच वर येणं सोपं आहे, पण तो काटा जोपर्यंत 90 अंशावरती येत नाही तोपर्यंत तो साखर टाकतच राहणार आहे. अर्थात जे काटा मारत नव्हते त्यांच्याबद्दल बोलतोय बरं का मी. काटा जे मारत नव्हते दुकानदार त्यांच्याबद्दल होतं. 90 डिग्री अंश आला की मग त्यांनी काय केलं, हळूहळू ते पारडं खालीवर होऊ लागलं. थोडी साखर जास्त झाली की पुन्हा काढायची आणि मग हळूहळू थोडं टाकायचं. मग काय झालं, ते समान झालं. 1 किलो मापासाठी 1 किलो साखर आता समान झाली. आपलं जीवनाचं असंच आहे, जन्म मरणाचं गणित असंच आहे. आम्हाला नरकामध्ये जायचं असेल तर आम्ही भरपूर पाप करायचं, लगेच नरकात. आम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल तर भरपूर पुण्य करायचं, लगेच स्वर्गामध्ये. परंतु आम्हाला समान पाप करायचंय आणि समान पुण्य करायचंय आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा मनुष्याचा देह प्राप्त करून घ्यायचा, हे आपल्या हातात नाही. समान पाप आणि समान पुण्य कसे होतात, कोणत्या कर्मानं पुण्य आणि कोणत्या कर्मानं पाप, कोणत्या कर्मानं किती पुण्य आणि कोणत्या कर्मानं किती पाप तयार होतं, हे गणित आपल्याला कळत नाही. ते भगवंताच्या हातामध्ये. तो ते सगळी जुळवाजुळव करतो आणि मग समान पाप समान पुण्य होतं आणि मग आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त होतो. बरं, आम्हाला मनुष्याचा देह प्राप्त झालेला, महत्प्रयासानं प्राप्त झालाय, परंतु तो अल्प काळापर्यंत प्राप्त आहे. अल्प आयुष्य मानवदेह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडारोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं आयुष्य हे अल्प आहे. किती? 100 वर्षांचं. काही जण म्हणते 100 वर्षांचं आयुष्य अल्प कसं असू शकतं, नाही का. 100 वर्षांचं आयुष्य अल्प असू शकतं का, हा प्रश्न आहे. परंतु 100 वर्षाचं आयुष्य हे अल्पच आहे. कोणतीही गोष्ट ही तुलनेने ठरवावी लागते. ती कधीच अशी किंवा कधीच तशी नसते. मी थोडं विस्तारानं आपल्याला बोलतो. मराठी भाषेमध्ये बोलायचं, शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष असते. ती कधीच चांगली किंवा कधीच वाईट असू शकत नाही. ती कोणासाठी तरी चांगली आणि कोणासाठी तरी वाईट असू शकते. मी काय म्हणतो लक्षात घ्या. एखाद्याच्या वकिला, एका न्यायाधीशानं निकाल दिला, एकाच्या बाजूने दिला. चांगलं झालं का वाईट झालं सांगा. एकाच्या बाजूने निकाल दिला न्यायालयानं, चांगलं झालं का वाईट झालं. काही जण म्हणतील चांगलं झालं, पण ज्याच्या विरोधात निकाल लागला त्याच्यासाठी वाईट झालं. बरोबर. प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष आहे. ती कोणासाठी तरी अशी आणि कोणासाठी तरी तशी आहे. फसणं चांगलं का वाईट, बोला, मोठ्याने बोला. मी जरा संवादात्मक, जरा माझं कीर्तन असतं. हां, फसणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे ना. मी आपल्याला सिद्ध करून दाखवू शकतो की फसणं चांगलं आहे. एका माणसानं काळविटाचे कातडे घेतले. हे रस्त्यावर फिरणारी मंडळी असतात, वाघनक घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. काळविटाचे सत्य घटना आहे बरं का. काळविटाचे 2 कातडे घेतली. आता त्याला असं वाटलं की ही मंडळी बाहेर असतात, कुठं कुठं घाण ठेवत असतात, धुवून वगैरे गच्चीवरती वाळत ठेवू. त्यांनी धुवून वगैरे गच्चीवरती ते वाळत टाकलं आणि काही प्राणीप्रेमी जे आहेत ती सगळी मंडळी त्या ठिकाणी जाता येतात ते दिसलं त्यांना आणि कोणीतरी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली की याच्याकडे काळविटाचं कातड आहे. आता कुठल्याही प्राण्यांची अवयव ठेवणं ही कायद्यानुसार गुन्हा आहे. पोलीस त्या ठिकाणी आले, धाड टाकली आणि त्यांनी ते काळविटाची जी कातडी होती ती जप्त केली. कोर्टामध्ये केस गेली. याने डोक्याला हात लावला, म्हणला काय दुर्बुद्धी सुचली आणि ते कातडं घेतलं. मला काय गरज आहे, मला ध्यानधारणा करायची आहे का काय, विनाकारण फसलो. काय गरज होती मला हे सगळं घेण्याची, काय विनाकारण तो रस्त्याने जाताना दिसला आणि मला घ्यावंसं वाटलं. फार चूक केली, वाईट झालं, चुकीचं झालं, करायला नको होतं. कोर्टामध्ये
सुनावणी सुरू झाली आणि सुनावणी सुरू झाल्याच्या नंतर न्यायाधीशानं असं सांगितलं की या कातड्याची तपासणी करा, लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट करा. झालं. ती तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये असा निष्कर्ष निघाला की ते कातडं काळविटाचं नसून ते म्हशीचं कातड आहे. आता काय झालं? म्हशीचं कातडं असल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली. तो फसला, पण चांगलं झालं का वाईट झालं? फसला. जर फसला नसता, ती खरी कातडी असली असती तर त्याला शिक्षा झाली असती, पण तो फसला, हे चांगलं झालं. म्हणजे कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. 100 वर्षांचं आयुष्य कमी आहे असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा ते कुठल्या तरी सापेक्षत्वानं कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कृतयुगाच्या दृष्टीनं ते कमी आहे, त्रेतायुगाच्या दृष्टीनं ते कमी आहे, द्वापर युगाच्या दृष्टीनं ते कमी आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षांचं आयुष्य माणसाचं होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं 10,000 वर्षांचं आयुष्य. द्वापर युगामध्ये 1 शून्य कमी झालं 1,000 वर्षांचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये 1 शून्य कमी झालं 100 वर्षांचं आयुष्य. म्हणजे 1,00,000 वर्षांच्या मानानं 100 वर्ष हे अल्प झालेलं आहे. म्हणून आम्हाला संत सांगतात, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले. 100 वर्ष आमच्यासाठी जीवन आहे. प्रत्येक जण 100 वर्ष जगत नाही. हे आयुष्य कमी कमी होत जाणार आहे. असं वर्णन आहे काही ग्रंथांमध्ये की जसं वय माणसाचं कमी होत गेलं तशी उंची पण माणसाची कमी होत गेली. 31 फुटाचा माणूस कृतयुगामध्ये होता, त्रेतायुगामध्ये 21 फुटाचा माणूस, द्वापर युगामध्ये 11 फुटांचा माणूस आणि कलियुगामध्ये 5-6 फुटांचा माणूस सांगितला आहे. आणि असं वर्णन आहे, जसं जसं हा कलियुग हे कलियुग पुढे पुढे जाणार आहे तसं तसं माणसाचं आयुष्यही घटत जाणार आहे आणि माणसाची उंचीही घटत जाणार आहे. माणसाचं आयुष्य अवघ्या 10 वर्षांचं होणार आहे आणि उंची अवघ्या 5 ते 6 इंचांपर्यंत जाणार आहे असं वर्णन हे करून ठेवलेलं आहे. म्हणजे हे सगळं घटत जाणार आहे. आज आपल्याला 100 वर्षांचं आयुष्य जरी दिलेलं असलं तरी 100 वर्ष कोणी जगत नाही. साधारणतः 70 वर्षांपर्यंत माणूस जगतो आणि 70 वर्षांच्या पुढे ज्यांना आयुष्य प्राप्त झालं ना, समजून घ्या त्यांना बोनस मिळाला आहे बरं का. हां, त्यांच्या आयुष्यात त्यांना बोनस मिळालेला आहे. आता काय करायचं? त्यांनी जास्त भानगडीत पडायचं नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण, बस. आता फक्त सगळं भगवंताच्या संबंधानं सगळ्या क्रिया करत बसायच्या. काही फार संसारामध्ये लक्ष घालायचं नाही. सासू असो सासरा असो सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या जागेवरती बसायचं. पण हल्ली होतं कसं की पुढच्यांकडे द्यावंच वाटत नाही. पुढच्या पिढीकडे आम्हाला काही द्यावंच वाटत नाही. त्या दशरथ राजाच्या कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला आणि त्यांनी विचार केला की आता माझ्या मुलाला मी राजगादीवरती बसवलं पाहिजे. इथे आमचे सगळेच पांढरे होतात, पांढऱ्याचे वारंवार काळे होतात, तरी सुद्धा आम्हाला पुढच्याकडे काही द्यावं वाटत नाही. 100 वर्षांचं आयुष्य आहे, त्याच्यात अवघे 60-70 वर्ष आम्हाला मिळालेले आहेत. संतांनी गणित सांगितलंय, अर्धरात्र खाय, अर्ध काळ तर रात्रीमध्ये निघून जातो, झोपेत निघून जातो. मध्ये बालत्व, बालपणामध्ये कळत नाही. पीडा, जर त्रास असेल, रोग असेल तर काही करता येत नाही. क्षय आणि आयुष्य क्षीण होत जातं. अशा पद्धतीनं जेवढं केवढं तुम्हाला मिळालं आहे ते काही फार नाही आहे आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? भगवंताची प्राप्ती करायची आहे. मग भगवंताची प्राप्ती करायची आहे म्हणजे ती काय भगवंत कुठेतरी एका ठिकाणी आहे, मंदिरामध्ये आहे आणि तिथे जाऊन मी दर्शन केलं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली का? असं म्हणता येणार नाही. भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताच्या अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती, म्हणजे तो परमात्मा चराचरामध्ये आहे याची जाणीव. आम्हाला सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात, परंतु आम्ही त्या शब्दाचा अर्थ फक्त जाणून घेतो की तो मी आहे, तो मी आहे एवढंच. परंतु त्याची अनुभूती आम्हाला येत नाही, ती सद्गुरूंच्या कृपेनं आम्हाला येत असते. आम्हाला जीवन 100 वर्षांचं मिळालं आहे, पण आम्ही 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये काय करतोय, कशाच्या मागे लागलेलो आहोत याचं चिंतन करा. प्रत्येक जीव हा पैशाच्या मागे लागलेला आहे. पैसा कमवू नये या विचाराचं मी नाही, किंवा संत महात्मे देखील नाही. पैसा हा प्रत्येकाची गरज झालेला आहे, त्याच्यासाठीच आपलं आयुष्य माणूस खर्ची घालतोय. नवरा बायको दोघंही नोकरी करतायत आणि मुलाला कुठेतरी ठेवतायत आणि मग पुढे जे काही प्रकार होत आहेत, मग तुम्ही आम्हाला जर का बालगृहामध्ये ठेवलं तर आम्ही वृद्धाश्रमात ठेवू, ही परतफेड ते मोठं झाल्यावर करतायत.
पैशाच्या मागे किती लागावं याला काही मर्यादा आहे. पैसा प्रत्येकाला गरजेचा आहे, पण पैसा कमवणं हे योग्य मार्गानं आणि खर्च करणं हे देखील योग्य मार्गानं आमचे संत महात्मे सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, पण किती जण त्याप्रमाणे वागतात चिंतन करा. ठीक आहे, काही जण उत्तम व्यवहारानं जमवत देखील असतील, परंतु उदास विचारे वेचकरी त्यांच्याकडे नाही. माझ्याकडे पैसा आहे, मी माझ्यासाठी साठवून ठेवेन, माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढा मी पैसा कमवणार आहे, कमवतोय असं म्हणतील. परंतु एक सांगतो आपल्याला, पुढच्या 7 पिढ्या 4 पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमवण्यासाठी जे काही आयुष्य आपण खर्ची घालत आहात त्याचा काहीही उपयोग होणार नाही. दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये असा एखादा येणार आहे की जो तुम्ही कमवलेलं सगळंच गमावून टाकणार आहे. मी आपल्याला अनुभव सांगतो, अनेक लोकांचं जीवन मी बघितलेलं आहे. त्यामुळे पैसा माणसानं कमवू नये असं नाही आहे, पण कमवलेल्या पैशाचा विनियोग आपल्याला करता आला पाहिजे. पैसा भरपूर आहे, पण आपण जीवाला तो पैसा लावत नसू, उपयोग काय आहे? समाजासाठी त्याचं दान देत नसू, उपयोग काय आहे? मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. काशीच्या जवळ एक श्रीमंत व्यक्ती राहत होते. त्याची बायको मोठी धार्मिक, आणि तिला कायम असं वाटायचं की आपल्या नवऱ्यानं काशीला एकदा तरी जावं. अगदी 10-12 किलोमीटरचं अंतर काशीपासून. आपल्या नवऱ्यानं काशीमध्ये जावं, तिथे गंगेमध्ये डुबकी मारावी, काही दानदक्षिणा ब्राह्मणांना त्या ठिकाणी द्यावी आणि भगवंताचं दर्शन करून यावं, ही माफक अपेक्षा. परंतु नवरा काही तिचं ऐकत नव्हता. त्याला असं वाटायचं इतक्या लांब जायचं, मग त्याच्यासाठी खर्च होणार, जळता जळणार नाही एवढी संपत्ती त्याच्याकडे बरं का. पण विचार करायचा कशाला पैसे खर्च होतील, राहू द्या. बायकोला सारखं सारखं तेच तेच सांगायचं, मात्र बायको सारखी त्याच्या पाठीमागे लागायची. एक दिवस चिडला, म्हणला आता एकदा जाऊनच येतो, हिची कटकटच एकदाची बंद करून टाकतो. निघाला काशीला. बायकोला समाधान वाटलं, चला आपला नवरा काशीला निघाला काशीला. काशीला निघाल्याच्या नंतर त्याने विचार केला गाडी करून जाऊ म्हणजे लवकर येता येईल. गाडीवाल्याला विचारलं किती रुपये? त्यांनी सांगितलं 400 रुपये जाणे येण्याचे. म्हणला 400 रुपये? नको, त्यापेक्षा बसनी जाऊ. कंडक्टरला विचारलं तिकीट किती? कंडक्टरने सांगितलं 20 रुपये. म्हणजे जायला 20 आणि यायला 20, 40 रुपये खर्च करायचे. अरे बापरे, त्यापेक्षा आपण पायी जाऊ असा त्यांनी विचार केला. गेला पायी. तिथे गेल्याच्या नंतर असा एखादा घाट शोधू लागला जिथे एकही पंडा नसेल. पंडा म्हणजे ब्राह्मण, त्या ठिकाणचे तीर्थक्षेत्रावरचे ब्राह्मण. 80 घाट आहेत तिथे, अनेक घाट आहेत. प्रत्येक घाटावरती फिरून बघू लागला इथे कोणी पंडा आहे का. पंडा दिसला की म्हणायचं नाही दुसऱ्या घाटावरती जाऊ. का? कारण पंडा आपल्याला पाणी हातात घेऊन काहीतरी मंत्र सांगेल आणि त्याला दक्षिणा द्यावी लागेल, ती आपल्याला द्यायची नाही. सगळे घाट फिरला, पण सगळीकडे पंडा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याला एक घाट मिळाला जिथे एकही पंडा नव्हता, तो होता मुडदा घाट. त्या मुडदा घाटावरती तो गेला. इकडे तिकडे बघितलं, खाली वर इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, कोणीच नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विचार केला आपण पटकन नदीमध्ये जायचं, एकच डुबकी मारायची, कारण 3 डुबक्या मारेपर्यंत एखादा पंडा आला तर दक्षिणा द्यावी लागेल. आणि डुबकी मारल्यानंतर अंग पुसत बसायचं नाही, तसंच रस्त्याने चालायला लागायचं, कारण अंग पुसेपर्यंत जर एखादा पंडा आला तर त्याला दक्षिणा द्यावी लागेल. एवढं त्यांनी ठरवलं. गेला नदीमध्ये, डुबकी मारली. आता त्याची पत्नी मोठी साध्वी होती. परमात्म्याला असं वाटलं नवऱ्यानं हिची एक गोष्ट पूर्ण केली, नदीमध्ये स्नान केलं, पण याच्याकडनं काहीतरी दानदक्षिणा घडली पाहिजे तर तीर्थयात्रेचं फळ लाभेल. परमात्मा त्या ठिकाणी पंड्याच्या रूपामध्ये आला. यांनी एक डुबकी मारली, वर तोंड काढलं की परमात्मा नदीमध्येच, यजमान दक्षिणा दीजिए. तो म्हटला कुठून आले बाबा तुम्ही? आत्ता तर मी सगळा घाट बघितला, इथं कोणीच नव्हतं, आणि इथे कशासाठी आहेत तुम्ही? तिकडे का नाहीत म्हणले त्या घाटावर? त्यांनी सांगितलं
तिथे येणारी माणसं वेगळी असतात, इथे येणारी माणसं वेगळी असतात. तिथं 2, 5, 10 रुपये, 100, 200 रुपयामध्ये ऐकणारी माणसं आहेत, इथे येणारी माणसं वर्षाची सोय करतात म्हणले आमची. म्हटलं वर्षाची सोय आपल्याकडनं काय होणार नाही. आता काय करायचं? भगवंतानं ठरवलं होतं की याच्याकडून दक्षिणा घेतल्याशिवाय याला सोडायचं नाही. आणि यांनी ठरवलं होतं की कोणाला 1 रुपया सुद्धा दक्षिणा द्यायची नाही. भगवंतानं सांगितलं, पंड्यानं त्या सांगितलं, ठीक है 6 महीने का अनाज दे दीजिए, लीजिए हाथ में पानी. तरी झालं बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. तो 3 महीने का तो दीजिए, बिल्कुल नहीं. ठीक है, अनाज मत दीजिए, कुछ मत दीजिए, 1001 रुपये दक्षिणा दीजिए, लीजिए हाथ में पानी. तो बोला 1000, बिल्कुल नहीं. ठीक है 751 दीजिए, बिल्कुल नहीं. 501 दीजिए. खाली खाली येऊ लागला. त्या सावकाराच्या लक्षात आलं की हा खाली येतोय, आता याला खाली आणा. कारण याला तर आपण पैसे द्यायचे नाही, दान दक्षिणा काही करायची नाही. खाली आणा. 251 नाही, 101 नाही, 51 रुपये द्या. चला हातात पण नाही, बिलकुल नाही. 21 रुपये अजिबात नाही. 11 रुपये आता खाली येणार नाही म्हटले मी याच्या, बिलकुल नाही. 5 रुपयावर आणलं महाराज त्यांनी. तरी सुद्धा तो म्हणू लागला नाही नाही बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याच्या लक्षात आलं की आता हा दक्षिणा घेतल्याशिवाय तो सोडणार नाही. काहीतरी आपण वाक्य बोलवं. त्याने सांगितलं 1 रुपया दक्षिणा दूंगा, लेकिन वो भी उधार. उधार? मेरे घर पे आके लेके जा. कहाँ पे आपका घर है? इस गांव में रहता हूँ. याच्या डोक्यामध्ये एकच विचार की 1 रुपया दक्षिणा घेण्याच्यासाठी हा 400 रुपयाची गाडी करणार नाही, 40 रुपयाचं बसचं तिकीट खर्च करणार नाही, एवढी तंगडतोड 12-15 किलोमीटर करणार नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे पत्ता दीजिए आपका. पत्ता दिला. हां लीजिए हात में पाणी. झालं, संकल्प सोडला, निघून आला. म्हणलं बरं झालं, समाधान वाटलं. म्हणला ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची गरज पडली नाही आणि तो काही घ्यायला येणार पण नाही, नाही तर 1 रुपया गेला असता. घरी जाऊन निवांत बसला, तेवढ्यात दार वाजलं. बायको आली, विचारलं, बोलिए. अरे आपके पतिदेव ने हमको 1 रुपया दक्षिणा देने का कबूल किया था, वो लेने के लिए आए हैं. ती बिचारी आनंदित झाली. चला नवऱ्याने 1 रुपया का होईना त्या ठिकाणी दक्षिणा कबूल केलेली आहे. आनंदाने तिने सांगितलं नवऱ्याला, अरे वो पंडित जी आए हैं काशी से और वो बोल रहे की दक्षिणा दीजिए. तो डोक्याला हात लावला. म्हटलं हा 1 रुपयासाठी तंगडतोड करत आला काहीकडे, काय करावं कळेना. त्याने सांगितलं ठीक आहे उनको बोल दीजिए उनकी तब्येत ठीक नाही आहे, बाद में आइए. म्हणजे काय, पुन्हा तो 1 रुपयासाठी येणार नाही. ती आपली आली. तिने सांगितलं अरे उनकी तबीयत ठीक नहीं है, बाद में आइए. त्याने सांगितलं हाँ अरे हमारे यजमान की तबीयत ठीक नहीं है, जब तक उनकी तबीयत ठीक नहीं होती हम यहाँ पे ही रहेंगे. आता मात्र जरा गंमत होऊ लागली. तो विचार करू लागला आपण किती दिवस नाटक करायचं आजारी पडल्याचं. जितके दिवस नाटक करणार त्याचं खाणं पिणं इथंच, म्हणजे पुन्हा आपल्याला भुर्दंड. तिने आली आणि सांगितलं अरे ऐसा बोल रहे वो. त्यांनी सांगितलं एक काम करो, बोल दो मर गए. ती आली बिचारी. सांगितलं अरे वो तो मर गए. अच्छा, भगवंताच्या लक्षात आलं. अच्छा पैसे द्यायचे नाही, 1 रुपया काढायचं नाहीये, ठीक आहे. म्हणून गडबड आहे. भगवंतानं बोंब ठोकायला सुरुवात केली. अरे सेठजी मर गए, सेठजी मर गए. सगळं गाव जमा. आता सेठजी मर गए म्हटल्या गेलं, गाव जमा झालं, पण कोणी रडतच नाहीये. बायका जमा झाल्या. त्या बायकोकडे जाऊन बघू लागल्या, तिच्या तोंडाकडं. बरं हा आपला मेल्यासारखा पडलेला. बायका विचार करू लागले हिचा नवरा मेला, सारं डोळ्यात टिपूस नाही हिच्या. मग बाकीच्या बायका म्हणू लागल्या, आठवणी काढू लागल्या, फार आमच्याकडे आले होते 2 वर्षापूर्वी, फार चांगलं झालं, असं झालं, पण जाऊ द्या आता गेला, काय करणार, फार तुझ्यावर प्रेम होतं, हे बोलावं लागतं सगळं. ती बोलू लागली, पण हिच्या डोळ्यात काही पाणी येईना. शेवटी एका स्त्रीनं विचार केला आपणच रडायला सुरुवात करावी. तिने रडायला सुरुवात केली. एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, तिसरीचं बघून चौथी. असं करता करता सगळ्या बायका रडायला सुरुवात झाल्या. आता वातावरण निर्मिती झाली. आता सेठजी मेले म्हणल्यानंतर काय असतं, प्रत्येक गावामध्ये 2-3 माणसं ठरलेले असतात की कोणी मेलं की हजर. बघा तुम्ही कोणत्याही गावात आजूबाजूला असतात, कोणी मेलं की हजर. बांबू आणा, सुतळी आणा, मीठ आणा, तूप आणा, गाडीला बोलवा, हे सगळं तयारी सुरू झाली. तरी हा पठ्ठ्या उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागेल.
काय करावं. महाराज त्यांनी त्या माणसाला उचललं आणि तिरणीला बांधलं तरी उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागेल. त्याला उचललं, घेऊन चालले. आता बायको म्हणू लागले, अरे वो मरे नाहीये. आता ही खरं सांगू लागली मरे नाहीये. बायका म्हणू लागला, अरे जो जातो त्याला कोण थांबवतं, जाऊ द्या, जाणार आहे, जाणारा जात असतो. आता खरी रडू लागली ती, कारण ती घाबरली, कारण आपल्या नवरा जिवंत आहे तिला माहिती होतं. देव विचार करू लागला, काय माणूस मिळाला बाबा आपल्याला, 1 रुपया देण्याच्यासाठी एवढं नाटक. राम नाम सत्य हे करत 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 घाटावर पोचले तरी उठायला तयार नाही. त्याला सोडलं, चितेवरती ठेवलं, लाकडावर ठेवलं तरी सुद्धा उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागेल म्हणून. देव घाबरला. देव विचार करू लागला, याला जर आपण आता इथेच थांबवलं नाही तर लोक याला जिवंत जाळतील. हटी हटी हमारे यजमान है, उनके कान में मंत्र कहना है. कानापाशी आला आणि भगवंतानं सांगितलं, मैं भगवान हूं, उठो. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी 1 डोळा उघडला, पंडा दिसला, पुन्हा डोळे बंद केले. 1 रुपया द्यायला लागेल म्हणून. भगवंत विचार करू लागला, आता अवघड आहे. बाप जन्मात असा माणूस भेटला नाही म्हणले. पुन्हा जवळ आला आणि त्यांनी सांगितलं, मी देव आहे, मला तुझ्याकडून काही नको, तूच मला माग म्हणे, काय मागायचं ते. लगेच डोळे उघडले आणि सांगितलं, जो 1 रुपया कबूल केला होता तेवढा माफ करा. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट लक्षात घ्या, दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो, तो काही फक्त विनोदासाठी नसतो. आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, पण त्याचा विनियोग जर का आम्ही योग्य ठिकाणी करत नसू तर उपयोग नाही आहे. काय करायचं ते नाथ महाराजांनी भिक्षुगीत म्हणून श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरच्या 23व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केले का भिक्षुकाचं. म्हणजे आधी श्रीमंत असणारा परंतु कंजूस असणारा माणूस, पैसा कसा त्याच्या ठिकाणी निघून गेला. नाथ महाराजांनी अर्थाची 15 अनर्थ सांगितलेली आहेत. 15 मार्गाने हा पैसा आपल्याकडून जात असतो, जर त्याचा विनियोग योग्य झाला नाही तर ते आपण मुळातून वाचा. आम्ही पैशाच्या मागे लागलेलो आहोत. पैसा प्राप्त करणं चुकीचं नाही, परंतु त्याच्यावरती नागाप्रमाणे बसून राहणं मात्र चुकीचं आहे. जीवनामध्ये आम्हाला काय साध्य करायचं आहे, पैसा प्राप्त करणं हे जीवनाचं कदापि साध्य असू शकत नाही. भगवंताची प्राप्ती हे प्रत्येक जीवाचं साध्य. भगवंतानं आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठीच निर्माण केलेलं, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तुम्ही अनेक ग्रंथ वाचा, पुराण इतिहास आपण तपासा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आमचा देह जो भगवंतानं निर्माण करून दिलेला आहे, हा देह फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी. परंतु हा भगवंताच्या प्राप्तीसाठी असणारा देह आम्ही व्यर्थ संसारामध्ये दवडतोय. याचा अर्थ संसार करायचा नाही असं नाही. सगळ्या संतांनी जवळपास संसार केलेला. संसार म्हणजे काय, प्रत्येकानं जवळपास गृहस्थ धर्म स्वीकारलेला आहे. प्रत्येक जण जवळपास काही ना काहीतरी उद्योगधंदा करतोय. आपण पाहतोय सगळ्या संतांचं बघा. नरहरी महाराज सोनार काम करायचे, गोरा कुंभार महाराज मडकी घडवायचे, सावतामाळी महाराज शेती करायचे, प्रत्येक संत सजन कसाई मांस विकायचे. म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी उद्योगधंदा करत होता. मग काय, मग परमार्थ करायचा म्हणजे काय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आमचं जे काम आहे, आमचं जे कार्य आहे, आम्हाला जे काम नेमून भगवंतानं दिलं आहे ते करता करता भगवंताची आम्ही उपासना करायची, एवढी मात्र आणि माफक अपेक्षा संतांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही आमचा परमार्थ करतोय, परंतु परमार्थ आम्ही आमच्या मनानं करतोय. आम्ही जे करतो आम्ही त्याला परमार्थ समजतोय, परंतु तो परमार्थ नाही. जीवनामध्ये सद्गुरूंची गरज आहे. संतांचे ग्रंथ हे गुरु होऊ शकत नाही. स्वतःच्या मनाचा परमार्थ हा कधीही खरा परमार्थ ठरू शकत नाही. मार्गदर्शकाशिवाय परमार्थ कधीही होऊ शकत नाही. समुद्राचं पाणी आपण जर प्यायला गेलो तर ते आपल्याला खारट लागणार आहे. तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोचतं तेव्हा ते गोड होत असतं. त्याप्रमाणे स्वतःच्या मर्जीनं परमार्थ करणं हे समुद्राचं पाणी पिल्याप्रमाणे तोंड खारट होणार आहे. आणि सद्गुरूंच्या माध्यमातून ते ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे मेघाद्वारे पाण्याची प्राप्ती करून घेणं आहे. त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येकाला गुरुची गरज आहे. गुरु कोण आहे,
जो लघुला गुरु करतो तो गुरु आहे. गुरुची अनेक प्रकारे व्युत्पत्ती सांगितलेली आहे. जो अज्ञानाकडून ज्ञानाकडे आपल्या शिष्याला नेतो तो गुरु आहे. परंतु सामान्य भाषेमध्ये जर का गुरु कोण आहे अशी जर व्याख्या करायची ठरवली तर जो एखाद्या बाबतीतलं ज्ञान दुसऱ्याला देतो तो त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे. हे अतिशय सरळ व्याख्या आहे. म्हणजे अगदी एखाद्याला तंबाखू कशी खायची हे शिकवणारा हा त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे. शाळेमधले शिक्षक आम्हाला शिकवतात. पूर्वीच्या काळामध्ये त्यांना गुरुजी म्हणायचे. म्हणजे काय, आम्हाला शालेय ज्ञान त्यांच्या माध्यमातून प्राप्त होतंय म्हणून त्या बाबतीतले ते आमचे गुरु आहेत. पण गुरु आणि सद्गुरु याच्यातला भेद आम्हाला कळाला पाहिजे. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ताई ते, जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. नाथ महाराज सांगतात जो आपल्या शिष्याला भगवंतापर्यंत नेतो तो खरा कोणाही गुरु आहे. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे तर घरोघरी गुरु आपल्याला प्राप्त होतात. गुरु हे संतांच्या पेक्षा श्रेष्ठ तत्व आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. हे माझं वाक्य नाही आहे, स्वतः ज्ञानोबा राय बोलताय. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा, गुरु विण देव संत कुळीचा राजा. गुरु हा संतांच्या कुळातला राजा आहे. अर्थात गुरु हा शब्द ज्ञानोबारायांनी जो वापरलेला आहे हा सद्गुरु या अर्थानं वापरलेला. म्हणून आपल्याला सांगतो गुरु आणि सद्गुरु याच्यात भेद आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जो एखाद्याला वर आणतो, ज्याला मार्गदर्शन करतो, हा त्या त्या क्षेत्रातला त्याचा गुरु असतो. पूर्वी अर्थात राजकीय क्षेत्रातल्या मार्गदर्शकाला गुरु समजत नव्हते, पण हल्ली आता प्रत्येकालाच विठ्ठल भेटू लागलाय. जी व्यक्ती आपल्याला कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान देते ती गुरु आहे. परंतु भगवत तत्वाचं यथार्थतेनं जी ज्ञान देते ती सद्गुरु आहे. म्हणून गुरु आणि सद्गुरूंमधला भेद आपण समजून घेतला पाहिजे. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले होते. गुरु कितीही असू शकतात, सद्गुरु एक असतो. मी काय म्हणतो लक्षात घ्या. गुरु अनेक असू शकतात, सद्गुरु एक आहे. ज्याला आपण सर्वजण गुरुदेव दत्त म्हणतो ते दत्त भगवान सुद्धा 24 गुरु करतायत, पण सद्गुरु त्यांचा एक आहे. अत्रि ऋषी त्यांचे पितृचरण. अत्रि ऋषी हे त्यांचे सद्गुरु आहेत, पण गुरु 24 आहे. पृथ्वी वायुराकाशमापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जोगर सिंधु पतंगो मधुकुर्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुक्रोर्भकः कुमारी शरकृत सर्पः उर्णनाभी सुपेशकृत. असे 24 गुरु भगवान दत्तात्रेयांनी केले. जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. म्हणजे ज्याच्यापासून जो गुण घेतलाय तो त्या बाबतीतला माझा गुरु आहे. एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये याचं विस्तृत आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी भगवान दत्तात्रेयांच्या संबंधानं 24 गुरूंचं वर्णन केलं आहे. आपण सगळेजण गुरुदेव दत्त म्हणतो, परंतु ते दत्त प्रभू मात्र 24 गुरु करतात, परंतु सद्गुरू मात्र एक आहे. म्हणून माणसानं गुरु कितीही करावेत बरं का. मी प्राकृत भाषेमध्ये बोलतोय. सामान्य
गोष्टीच्या निमित्तानं आपल्याला सांगतोय की गुरु अनेक असावेत पण सद्गुरू मात्र एक असतो. त्यामुळे जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. बघा, ज्यांना आम्ही आदर्श मानतो त्या सगळ्यांनी गुरु केलेले आहेत. ज्या संतांना आम्ही आदर्श मानतो त्या संतांच्या जीवनाचा विचार करा. एकही असा संत नाही की ज्यांनी गुरु केला नाही. प्रत्येकानं गुरु केलेला आहे. प्रत्येकाला गुरुचं महात्म्य माहीत आहे. निळोबारायांचा विचार करा, शेवटचे संत आहेत. तुकोबाराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर काही वर्षांना निळोबाराय हे लोकांच्या समोर आलेले आहेत. परंतु निळोबारायांनी असा विचार केला की मला तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त व्हावा. अनुष्ठानाला बसले. 42 दिवस अनुष्ठान केलं. लक्षात घ्या, अनुष्ठान करत असताना देव पहिले प्रकट झाला आणि निळोबारायांना सांगितलं मी आलोय. निळोबारायांनी सांगितलं तू आलाय, तुला कोणी बोलवलं? येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का? तुला कोणी बोलवलंय म्हणले देवा? अरे मी तुकाराम महाराजांचा धावा करतोय, तुझा नाही. यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की देव आधी भेटतो, संत भेटणं अवघड आहे. तुकोबाराय 42 दिवसानंतर प्रकट झाले आणि निळोबारायांना अनुग्रह दिला. निळोबाराय हे ब्राह्मण कुलोत्पन्न मोठे पंडित होते, विद्वान होते. कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज नव्हती. परंतु जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता किती आहे हे दाखवण्याच्यासाठी म्हणून निळोबाराय तुकोबारायांच्या शरणागतीमध्ये गेले. त्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे. ज्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं त्यांचं जीवन बघा, तुकोबारायांचं जीवन बघा. सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर भोजना. मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. पूर्ण अभंग आपण बघा, तुकोबारायांनी त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे की मला सद्गुरूंची प्राप्ती कशी झाली. स्वप्नामध्ये तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा अशा पद्धतीचा मंत्र दिलेला आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र हा तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी दिला. हे तुकोबारायांनी स्वतः सांगितलंय. तुकोबारायांना आपण जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतो. त्यांना कोणाचं शिष्यत्व पत्करण्याची गरज काय आहे? काही गरज नाही आहे. संतांचे ग्रंथ त्यांनी वाचले, काही पाठ केली संतांची उत्तरे. एकनाथी भागवत तुकोबारायांनी 108 वेळा त्याचं पारायण केलं आहे भंडारा डोंगरावरती. हा इतिहास आहे. अनेक संतांचं वाङ्मय त्यांनी वाचलं होतं. त्यामुळे त्यांना संतांचं तत्वज्ञान कळालेलंच होतं, परंतु सद्गुरूंची प्राप्ती नव्हती. म्हणून स्वप्नात का असेना तुकोबारायांना सद्गुरूंची प्राप्ती झाली. त्याच्या पाठीमागे चला, ज्यांचा अभंग आपण घेतलेला आहे त्या एकनाथ महाराजांचं जीवन बघा. एकनाथ महाराजांचं जीवन म्हणजे सद्गुरूमय जीवन आहे. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू या तत्वाचा विसर एकनाथ महाराजांनी क्षणभर सुद्धा सोडू दिलेला नाही, होऊ दिलेला नाही. आपल्या प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये एकनाथ महाराजांची नाममुद्रा ही एका जनार्दनी अशी आहे. बघा, सगळ्या संतांचं नाममुद्रा जी अभंगाच्या शेवटी असते. जसं ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असेल तर ज्ञानदेव म्हणे किंवा बाप रखुमादेवीवरू. तुकाराम महाराजांचा असेल तर तुका म्हणे, नामदेव महाराजांचा असेल तर नामा म्हणे, सेना महाराजांचा असेल तर सेना म्हणे. सगळ्या संतांचे अभंग बघा. एकनाथ महाराजांचा अभंग आपल्याला कधी असा दिसणार नाही की एकनाथ म्हणे किंवा एका म्हणे. एकनाथ महाराजांची नाममुद्रा एका जनार्दनी. एकनाथ महाराजांच्या सद्गुरूंचं नाव जनार्दन स्वामी. त्यांनी स्वतःचं नाव अर्ध केलं पण सद्गुरूंचं नाव पूर्ण जोडलं. प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये शेवट हा एका जनार्दनीनं होतो. आणि एका जनार्दनी म्हटल्यानंतर ही एकनाथ महाराजांची नाममुद्रा आहे. पण लक्षात घ्या, एकनाथ महाराजांची सद्गुरूंवरती एवढी निष्ठा होती, स्वतःचं नाव अर्ध केलं आणि स्वतःचं गुरूंचं नाव पूर्ण लिहिलं. एवढी निष्ठा आपल्याला कुठे पाहायला सापडेल? एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णूचे अवतार आहेत. मग महाविष्णूचे अवतार जर एकनाथ महाराज आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय आहे? उपजताची ज्ञानी ही गोष्ट एकनाथ महाराजांना ही लागू पडते. परंतु एकनाथ महाराज वयाच्या 12व्या वर्षी सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेले. जनार्दन स्वामी देवगिरी दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार आणि त्यांच्याकडे त्यांच्या शरणागतीमध्ये एकनाथ महाराज गेले वयाच्या 12व्या वर्षी. गरज काय आहे?
असं वर्णन आहे नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये की 6व्या वर्षी एकनाथ महाराजांची मुंज झाली आणि मौंज बंधनानंतर अवघ्या 6 वर्षामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्ञान नाथ महाराजांना प्राप्त झालं. आणि ज्यांच्या माध्यमातून हे ज्ञान प्राप्त झालं त्यांना नाथ महाराजांनी विचारलं की हे जे तुम्ही मला सांगताय हे शिकवलं हे कशासाठी आहे? त्यांनी सांगितलं भगवत प्राप्तीसाठी. नाथ महाराजांनी विचारलं तुम्हाला झाली का भगवत प्राप्ती? त्यांनी सांगितलं मला नाही झाली. मग भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायचं? सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जायचं. सद्गुरू कुठे भेटतील? त्यांनी सांगितलं तुझं जर भाग्य असेल तर तुझ्याकडे स्वतःहून येतील, नाही तर तुला प्रयत्न करावे लागतील. नाथ महाराज महादेवाच्या मंदिरामध्ये, डोलेश्वराच्या मंदिरामध्ये, ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये बसले असताना आकाशवाणी झाली दौलताबाद किल्ल्याच्या किल्लेदार जनार्दन स्वामींच्या शरणागतीमध्ये जा आणि त्यांचं शिष्यत्व प्राप्त कर. वयाच्या 12व्या वर्षी नाथ महाराज तिथे गेले. नाथ महाराजांचं चरित्र मुळापासून आपण ऐका, वाचा, म्हणजे आपल्याला कळेल. मोठं चरित्र आहे. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांचा स्वीकार केला आणि नाथ महाराज साधारणतः वयाच्या 22व्या वर्षापर्यंत जनार्दन स्वामींकडे शस्त्र आणि शास्त्राचं शिक्षण घेते झाले. लक्षात घ्या, एकनाथ महाराज असे एकमात्र संत आहेत की ज्यांना शास्त्राचं ज्ञान तर होतंच परंतु शस्त्राचंही ज्ञान होतं. घोड्यावरती बसून नाथ महाराजांनी आपल्या विरोधकांना त्यांच्याशी लढून, तलवारीनं लढून जिंकून सद्गुरूंच्या पायापाशी जवळ येऊन बसले आणि पुन्हा काही भाव नाही की मी जिंकून आलो. हातामध्ये शस्त्र घेणारे एकमात्र संत एकनाथ महाराज. त्यांना आपण शांतीब्रह्म म्हणतो तरी देखील नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असंही शिक्षण नाथ महाराजांनी घेतलं आहे. खूप गुरु आणि शिष्यांच्या संबंधानं मोठं चिंतन आहे, परंतु आपल्याला अभंगाच्या गाभाऱ्याकडे यायचं, गाभ्याकडे यायचं आहे. एकनाथ महाराजांना गरज नाही कोणत्याही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची, तरी सुद्धा एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या शरणागतीमध्ये गेले. नामदेवरायांचा विचार करा, त्यांचीही तीच कथा. भगवंत दररोज गप्पा मारायचे, दररोज नामदेवराय यायचे. नामदेवराय आल्याच्या नंतर भगवंत त्यांच्याशी गप्पा मारायचे. नैवेद्य घेऊन आले तर नैवेद्य स्वतः नामदेवराय पांडुरंगाला खाऊ घालायचे आणि देव खायचा त्यांच्या हातानं. गोरोबा काकांच्याकडे जेव्हा तेर ढोकीला सगळे संत जमले तेव्हा कोणीतरी म्हटलं, काका तुमच्या ह्या थापटण्यानं जरा सगळ्यांची मडकी तपासता का म्हणले. गोरोबा काकांनी सांगितलं काय हरकत नाही, थापटणं असतं ते मडक्यावरती असं आपटून बघायचं, टंग टंग वाजलं की समजायचं भाजलेलं मडकं आहे, डब डब वाजलं की समजायचं अजून भाजलेलं नाही. सगळ्यांच्या डोक्यावरती ते थापटणं असे मारत चालले. नामदेवरायांच्या डोक्यावरती मारल्याच्या नंतर नामदेवरायांना जरा त्रास झाला, डोकं चोळू लागले, चेहऱ्याकडे बघू लागले. गोरोबा काकांनी सांगितलं हे मडकं कच्चं आहे म्हटले. असं म्हणल्यानंतर सगळे हसू लागले. नामदेवरायांना वाईट वाटलं, माझं मडकं कच्चं. आजूबाजूच्या संतांना विचारलं कशामुळे म्हणतायत मला असं. त्यांनी सांगितलं सद्गुरूंची प्राप्ती नाही. नामदेवरायाने विचारलं सद्गुरूंची प्राप्ती कशासाठी आहे? देवाच्या प्राप्तीसाठी. मग देवाच्या प्राप्तीसाठी जर का सद्गुरूंची प्राप्ती होणं गरजेचं आहे तर देव तर मला रोज भेटतो, मी कच्चं मडकं कसं असू शकतो? मी जर देवळामध्ये गेलो नाही, रावळामध्ये गेलो नाही तर माझ्या घरामध्ये येऊन परमात्मा माझ्या वडिलांना, आई वडिलांना विचारतो की माझा नामा आला नाही, तरी माझं मडकं कच्चं म्हणून का सांगितलं? मला का हिणवण्यात आलं? ज्ञानोबारायांनी सांगितलं गुरुची शरणागती केली नाही म्हणून. नामदेवरायांनी सांगितलं पण मी सांगितलं ना आपल्याला. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुझ्यासाठी परमात्मा एकदेशी आहे. कुठं आहे? रावळामध्ये आहे. तो परमात्मा चराचरामध्ये आहे. ही गोष्ट आम्हाला सद्गुरूंच्याकडून प्राप्त होणार आहे. औंढा नागनाथला जा, तिथे विसोबा खेचर नामक सत्पुरुष असतील, त्यांचा अनुग्रह घे. औंढा नागनाथला जेव्हा नामदेवराय गेले तेव्हा महादेवाच्या पिंडीवरती पाय टाकून निवांत विसोबा खेचर झोपले होते. आश्चर्य वाटलं. ज्ञानोबारायांनी ज्यांचा अनुग्रह घेण्यासाठी मला इथे औंढा नागनाथला पाठवलाय, ती व्यक्ती महादेवाच्या पिंडीवर देवाच्या अंगावर पाय टाकून झोपली आहे. आश्चर्य वाटलं. नामदेवरायांनी सांगितलं ओ महाराज पाय बाजूला घ्या.
देवावर कुठे पाय ठेवत असतात का? विसोबा खेचरांनी पडल्या पडल्याच सांगितलं, जिथं देव नाही तिथे माझे पाय ठेव. पाय उचलले, दुसरीकडे घेतली, पिंड तिकडे सरकली. उचलले, तिसरीकडे घेतली, पिंड तिकडे सरकली. नामदेवरायांना कळालं की परमात्मा एकदेशी नाही आहे. तो केवळ रावळापुरता मर्यादित नाही आहे, तो चराचरामध्ये भरलेला आहे. ओळख झाली सर्व ठाई. खेचराच्या शरणागतीमध्ये, विसोबा खेचरांच्या शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर चराचरामध्ये परमात्मा हे मला कळालं, असं नामदेवराय बोलतायत. म्हणजे नामदेवराय एवढे मोठे संत आहेत की ज्यांना देव प्रत्यक्ष भेटतो, तरी देखील परमार्थामध्ये महत्त्व नाही. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की जीवनभर परमार्थ करणाऱ्या माणसाला सद्गुरू भेटले नसतील तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. त्याच्या पाठीमागे जा. ज्ञानोबारायांना काय गरज आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. 1400 वर्ष ज्यांचं आयुष्य आहे, 14 विद्या आणि 64 कलेचे जे ज्ञाते आहेत, असे चांगदेव महाराज ज्ञानोबारायांना शरण आलेत. उपजताची ज्ञानी, ज्ञानोबारायांनी उपदेश केला. आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे. चांगदेव महाराज आले, ज्ञानोबारायांची भेट घ्यायची म्हणून त्यांना पत्र पाठवावं, हातामध्ये पत्र लिहिण्यासाठी घेतलं. काय लिहावं प्रश्न पडला. चिरंजीव लिहावं तर ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा, श्रीमान लिहावं तर वयानं लहान. सुरुवात कशी करावी हेच त्यांना कळेना. शेवटी कोरच पत्र पाठवून दिलं. ज्ञानोबारायांकडे पत्र आलं आणि सांगितलं, हे विसोबा खेचरांनी तुम्हाला पाठवलंय. ज्ञानोबाराय हसले, मुक्ताई हसल्या. मुक्ताबाईंनी सांगितलं, 1400 वर्ष जगला पण कोरा ते कोराच राहिला. ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना उपदेश केला. चांगदेव 65. तुम्ही भाषा ऐका आणि काही कळालं तर मला सांगा. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी लपे तव तव दिसे प्रगटे तव तव आभासे प्रकटना लपाला असे नखोमता जो बहु जव जव होय तव तव काहीच न होय काही न होण्या हे अवघाची जो. असंच आहे सगळं बरं का. 65 ओव्या आहेत. अहो हे सांगणाऱ्याला कळत नाही, ऐकणाऱ्याला कधी कळेल. ज्ञानोबाराय अधिकार संपन्न व्यक्तिमत्व, जे चांगदेव महाराजांना उपदेश करू शकतात. कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय? पण ते ज्ञानोबाराय, त्यांची भावना बघा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो असं म्हणतात. आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुची कृपा माझ्यावरती झाली आणि मी उद्धरलो. ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्यांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात त्या ज्ञानोबारायांची ही भाषा आहे. आता उद्धरलो गुरुकृपे. मोठ्या माणसाचं लक्षणच आहे बरं का, की तो स्वतःला लहान म्हणतो. सद्गुरूंच्या समोर व्यक्ती कितीही मोठी झाली तरी तिने कधी गर्व करू नये, तिने आपली जागा सोडू नये. जनार्दन स्वामी किती लोकांना माहिती होते. एकनाथ महाराजांच्यामुळे जनार्दन स्वामी लोकांना माहिती झाले, पण कधी एकनाथ महाराजांनी गर्व नाही केला की माझ्यामुळे माझ्या गुरूंचं नाव आहे. निवृत्तीनाथ महाराजांना तसं किती लोकांना माहिती होते. ज्ञानोबाराय सगळ्यांना माहिती आहेत. निवृत्तीनाथ महाराज किती लोकांना माहिती आहेत. ज्ञानोबारायांच्यामुळे निवृत्तीनाथ महाराज लोकांच्या समोर आले. लक्षात घ्या, बाबाजी चैतन्य कोणाला माहिती होते. तुकोबारायांच्यामुळे त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. पण कधी या संतांनी गर्व नाही केला की माझ्यामुळे माझे गुरु समोर आले. गर्व करण्याकरता ही जागा नाही आहे. खरं तर गर्व कुठेच नसावा, व्यवहारातही गर्व नसावा, अहंकार नसावा, तसा परमार्थामध्ये अजिबात नसावा. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच असं नारदांचं वचन आहे. ईश्वरही अभिमान द्वेषित्वात, अभिमानी लोकांचा द्वेष करत असतो. त्यामुळे अभिमान कुठल्याही प्रकारे करू नये. ज्ञानोबारायांसारखे संत, नाथ महाराजांसारखे संत सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात आहेत. यातच त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं आहे की माणूस जीवनामध्ये कितीही अधिकार संपन्न झाला तरी कोणी ना कोणीतरी मार्गदर्शक जीवनामध्ये आवश्यक असतं, आणि तो मार्गदर्शक दुसरा तिसरा कोणी नसून सद्गुरू आहेत. मग अशा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर काय अवस्था होते महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सद्गुरूशी शरण जावे, सद्गुरूशी शरण त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. जो सद्गुरूंना शरण जातो त्याला ब्रह्मप्राप्ती होते. आता मुद्दा असा आहे की सद्गुरूंना शरण जो जातो त्याला ब्रह्मप्राप्ती होते. मग सद्गुरू आहेत कोण, त्यांना ओळखायचं कसं, त्यांची लक्षणं काय आहेत, याचं चिंतन गरजेचं आहे. शास्त्रकारांनी सद्गुरूंची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण तो श्रोत्रिय असावा. दुसरं लक्षण तो ब्रह्मनिष्ठ असावा.
आणि तिसरं लक्षण तो कृपाळू असावा. या 3 गुणांनी जो युक्त आहे तोच सद्गुरू ह्या पात्र या क्षेत्राला प्राप्त होतो, या संज्ञेला प्राप्त होतो. श्रोत्रिय म्हणजे ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे. हल्ली होतं आहे असं की काहीतरी सामान्य लोकांपेक्षा वेगळे कपडे घातले की माणसं त्याला मोठं समजतात, संत समजतात, सद्गुरू समजतात. वेगळ्या पद्धतीचा वेश कोणी धारण केला म्हणजे कोणी संत आणि सद्गुरू होऊ शकत नाही. नाथ महाराजांनी तर मोठे कोरडे ओढलेत अशांवरती. यादीच दिली आहे. एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते विसाळ मत्तमुद्रा, एक ते तांबडे बोडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुके मौननिष्ठ. मोठी यादी नाथ महाराजांनी दिलेली आहे. या सगळ्या बाह्य वेशधारित साधूंना नाथ महाराजांनी एकाच रांगेमध्ये त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. याचा अर्थ असा नाही की अशा पद्धतीनं ज्यांचं बाह्य दिसणं आहे ते असंत आहेत असं नाही आहे त्याचा अर्थ. परंतु सगळेच संत आहेत असं नाही आहे. मी समाजामध्ये असं पाहिलं आहे की यांनी गुरुमंत्र घेतला म्हणून मी त्याच महाराजांचा गुरुमंत्र घेतला. सामान्य बुद्धिमत्तेचे लोक आहेत, हे लक्षात घ्या. सद्गुरू ओळखून केला पाहिजे. सद्गुरूंचं महत्त्व आम्हाला कळालेलं आहे, सद्गुरू करायचं आम्हाला कळालेलं आहे, पण कोणाला करायचं? 3 लक्षणं सांगितली आहेत. सर्वप्रथम लक्षण आहे त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे. शास्त्र काय सांगताय काय सांगत नाही विधिनिषेधाचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. हे पहिलं लक्षण आहे त्याचं. आणि त्याचं आचरण शास्त्राप्रमाणे असलं पाहिजे. नुसतं त्याला शास्त्राचं ज्ञान आहे म्हणजे तो कोणी सद्गुरूच्या पात्रतेचा झाला नाही, तो सद्गुरू होऊ शकत नाही. त्याला शास्त्राचं ज्ञान आहे त्याप्रमाणे आचरण आहे, पहिला भाग. शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे, परमात्म्याची अपरोक्ष प्राप्ती झालेली आहे, अपरोक्षानुभव प्राप्त झालेला आहे म्हणजे तो परमात्मा त्यांना प्रत्यक्ष भेटलेला आहे. आणि तो भेटल्याच्या नंतर जी अवस्था होणं अपेक्षित आहे त्या अवस्थेवरती तो कायम रूढ असला पाहिजे. त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणतात. ब्रह्मतत्वावरती स्थिर ज्याचं जीवन आहे तो ब्रह्मनिष्ठ आहे. शास्त्राचं ज्ञान हवं, त्या बरोबरीनं तो ब्रह्मनिष्ठ हवा. आणि त्या बरोबरीनं ह्या 2च गोष्टी असून चालत नाही. शास्त्राचं ज्ञान तर ऋषीमुनींनाही होतं, ते देखील ब्रह्मनिष्ठ होते. परंतु ऋषीमुनी कडे कपाटामध्ये निघून गेले, हिमालयामध्ये निघून गेले आणि स्वतःचा उद्धार त्यांनी करून घेतला. परंतु त्यांना असं वाटलं नाही जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते इतर सामान्य लोकांपर्यंत पोचवावं. त्यांनी लिखाण मात्र करून ठेवलं. एवढे उपकार आहेच त्यांचे, परंतु सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांचा उद्धार व्हावा अशी तळमळ त्यांच्या अंतःकरणात दिसली नाही. म्हणून 3रं लक्षण सद्गुरूंचं असं सांगितलेलं आहे की ते कृपाळू असावेत. फक्त शास्त्राचं ज्ञान असून चालत नाही, फक्त ब्रह्मनिष्ठता असून चालत नाही आणि फक्त कृपाळूता असून चालत नाही. तर ह्या 3ही गोष्टी ज्यांच्या ठिकाणी आहे ते सद्गुरू ह्या संज्ञेला प्राप्त होत असतात. आणि अशा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं? त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. त्याला ब्रह्माची प्राप्ती होणार आहे. सद्गुरूसी शरण जाय. कसं शरण जायचं बरं का? कसा नमस्कार करायचा फार सामान्य गोष्ट आहे, लोकांना कळत सुद्धा नाही. कुठली व्यक्ती आहे आणि तिला कसा नमस्कार करायचा त्याचे नमनाचे प्रकार सुद्धा शास्त्रामध्ये स्वतंत्रपणे सांगितलेले बरं का. पण सद्गुरूंच्या ठिकाणी एवढाच भाव सांगितला आहे, तनू मनू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तन मन आणि धनानं सद्गुरूंची सेवा करावी. अगरवता करावे दास्य सकळ. मी कोणीतरी आहे, मी सद्गुरूंच्या जवळचा आहे, मी त्यांची सेवा करतोय, मी आहे म्हणून त्यांचं चालतंय, चालत नाही. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीची नाही, ज्ञानोबराय सांगतात. म्हणून अगरवता करावे दास्य सकळ. सद्गुरूंची सेवा करतोय आपण तर आम्ही दाखवण्याची गरज नाही आहे, ती करून मोकळं व्हायचं असतं. मी करतोय बाकीचे करत नाहीत, गरज नाही. माझी निष्ठा आहे, मी करून मोकळं व्हायचं, बाकीच्यांना नाही करायचं, त्यांची निष्ठा आहे ते पाहतील. आम्हाला शास्त्रामध्ये नाथ महाराजांनी भागवतामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. गुरु कसे असावे, शिष्य कसे असावेत, कसे असू नयेत याचंही चिंतन केलेलं आहे बरं का.
शिष्य कसे असू नयेत, गुरु कसा असू नये याचं देखील शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. पण हल्ली असं आपण पाहतो की एखादे वयोवृद्ध व्यक्ती असेल, काहीतरी वेगळा वेश असेल तर माणसं त्यांना सद्गुरू म्हणून शरण जातात, परंतु शास्त्रीयदृष्ट्या ते बरोबर नसल्यामुळे आमच्या संतांनी या गोष्टीचा वारंवार उल्लेख केलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. याच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. दुसरा कोणताही उपाय नाही. बरं, उपाय काय असतो? उपाय काय असतो? एखादी गोष्ट सरळ सरळ जर होत नसेल तर वेगळ्या दृष्टीनं क्रिया करणं म्हणजे उपाय असतो. आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो, गेल्या 3 वर्षांपासून आम्ही अमुक एका रोगाच्यासाठी त्यांच्याकडून गोळ्या घेतोय, औषध घेतोय, पण आमच्या जीवनामध्ये काही त्याचा चांगला परिणाम झालेला नाही. पण अमुक एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी सांगितलं, अमुक एका गावामध्ये माझ्या ओळखीचा एक वैद्य आहे, त्याच्याकडे रामबाण उपाय आहे. हा उपाय जो आहे ना, हा सामान्यपणे शास्त्रीय नसतो. उपाय हा सामान्यपणे शास्त्रीय नसतो. याचा अर्थ तो अशास्त्रीय असतो असा पण त्याचा अर्थ नाही, पण सामान्यपणे तो शास्त्रीय नसतो. डॉक्टरांना जर तुम्ही विचारलं की अमुक एका वैद्याकडे मला अमुक एका रोगावरती उपाय मिळतोय, रामबाण इलाज मिळतोय, ते सांगतात अशा माणसाच्या नादी लागावं असं आम्ही तरी सांगणार नाही. अमुक एका महाराजांचं औषध घेतल्यानंतर, त्यांचा प्रसाद, त्यांचं तीर्थ घेतल्यानंतर असं असं होतं, डॉक्टर मान्यता देणार नाही. उपाय हा सर्वात शेवटी करायचा असतो. रामबाण इलाज जो असतो तो एकदाच करायचा, पण अत्यंत काटेकोर पद्धतीनं करायचा. नाथ महाराजांनी सांगितलं, न लगे आणिक उपाय. सद्गुरूंची शरणागती पत्करल्याच्या नंतर ब्रह्मप्राप्ती होणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करू नका. धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरण आम्ही पकडायचे. याचा अर्थ त्यांच्या शरणागतीमध्ये जायचा. जीवानी जडाला कधी शरण जाऊ शकत नाही. जीव जडाला शरण जातो परंतु जाऊ नये. जीव जीवालाही शरण जातो परंतु जाऊ नये. जीवानं ईश्वराला शरण जावं, आणि ईश्वराचीच विभूती म्हणजे संत महात्मे आहेत, सद्गुरू आहे, म्हणून त्यांच्या शरणागतीमध्ये जायचं आहे. त्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणात काय भावना पाहिजे? सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. चरणतीर्थ मस्तकाला वंदन त्याचं करायचं. याचा अर्थ काय? आपल्या शरीराचा सर्वात खालचा भाग म्हणजे पाय, त्या पायाचाही सर्वात खालचा भाग म्हणजे तळपाय, आणि त्या तळपायाला लागलेली माती टाकलेल्या पाण्यामुळे निघून जाते, आणि जे काही शिल्लक राहतं ते देखील म्हणजे सद्गुरूंची नीचातली नीच गोष्ट देखील आपली पवित्रातिपवित्र असली पाहिजे. ही भूमिका नाथ महाराजांनी सांगितली. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. भवसिंधू अर्थात संसार सागरामधून तारून नेणारा जर कोणी असेल तर तो केवळ सद्गुरू आहे. त्यामुळे एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. लक्षात घ्या, तरण्याला महत्त्व कशामुळे आहे? बुडण्याची भीती आहे म्हणून. ज्ञानाला महत्त्व कशामुळे आहे? अज्ञान आहे म्हणून. प्रकाशाला महत्त्व कशामुळे आहे? अंधकार आहे म्हणून. म्हणून तरतोय याचा अर्थ बुडणार नाही म्हणून या तरण्याला महत्त्व आहे. मग नाथ महाराजांनी सांगितलं, या भवसागरी झाला से तारू परतुनी पाहे तव कैचा मायापुरू. मला सद्गुरूंनी तारलं, आणि जेव्हा मी बघितलं मला कशातून तारलंय, तर मला त्यांनी कशातून तारलं याचाही विसर पाडून टाकला, अशी अवस्था माझी करून ठेवली. अशा पद्धतीची भाषा नाथ महाराज वापरतात. एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. न लगे आणिक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई.
श्री गुरु योगीराज बाबा गोसावी यांना आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठान द्वारा सम्मान पत्र देण्यात येत आहे। आपल्या सुरतचे बांधकाम समितीचे चेअरमन भाईदासभाई पाटील तसेच आपल्या वार्डचे नगरसेवक विक्रमभाई पाटील